टिपेश्वरमधील वाघिणीच्या बछड्याने आता सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्याच्या एकूण 14 गावांमध्ये आपली दहशत निर्माण केली आहे। त्यामुळे लोक शेतातून 5च्या आत घरी जाण्यास मजबूर झाले आहेत। विशेष म्हणजे हा वाघ बार्शीच्या पांढरी गावाजवळ सर्जेराव गव्हाण यांचे शेत आहे। त्या ठिकाणी 21 तारखेला रात्री ते गोट्यात झोपले असता समोर रेडकू बांधले होते। रात्री 11 वाजता त्यांना वाघ रेडकूला ओढत नेतोय असे दिसून आले। त्यांनी जवळच्या तेलाचा डबा जोरात वाजवत वाघाच्या दिशेने झेप घेतली, तेव्हा वाघाने धूम ठोकली। तर दुसऱ्या घटनेत 18 डिसेंबरला एडशी जवळील भानसगाव येथील नारायण ठाकर यांच्या गायीवर या वाघानेच हल्ला चढवला होता। 2022 मध्ये टिपेश्वर अभयारण्यात T22 वाघिणी समेत हा बछडा दिसून येत होता। तो आता 431 किलोमीटर पार करून सोलापूर जिल्ह्याच्या आवारात आपला बफर झोन निर्माण करत असल्याची माहिती समोर आली आहे। याबाबत अधिक माहिती देताना उपवनसंरक्षक सोलापूरचे कुशाग्र पाठक यांनी सांगितले की या वाघाला रेडिओ कॉलर करण्यासंदर्भात अद्याप कोणताही विचार नाही किंवा तसा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही। सध्या त्याचे निरीक्षण सुरू असून त्या संदर्भातील माहिती संकलित झाल्यानंतर वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यात येईल। त्यांच्याकडून येणाऱ्या सूचनेनुसारच पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे। तर दुसरीकडे हा वाघ आता पुढे आपला बफर झोन निर्माण करत करत कदाचित सोलापूर शहर ओलांडून पुढे सह्याद्रीच्या पर्वतरांगाकडे जाण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। मात्र असे असतानाही जर त्याला सोलापूर जिल्हा किंवा धाराशिव जिल्ह्याच्या परिसरामध्ये आपले खाद्य किंवा भक्ष्य मिळत राहिल्यास हा कायमस्वरूपी बार्शी तालुका किंवा एडशीच्या जवळ आसपास आपला बफर झोन निर्माण करून येथेच कायमस्वरूपी राहण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही।